समन्वयक असं काही वेगळं पद आमच्यामध्ये नाही. आम्ही सर्वांनी एकमताने विचार केला. आमचे अध्यक्ष असतील, आमचे विरोधी पक्षनेते, आम्ही सर्वांनी एक कोणतरी जाऊन आदरणीय पवार साहेबांबरोबर चर्चा केली पाहिजे. आणि त्यामध्ये माननीय चिनीथालाजी यांनी सांगितलं का तुम्ही जा बोला, आणि म्हणून माननीय पवार साहेबांशी बोलण्यासाठी मी आलेलो आहे. आमची खूप चांगली चर्चा झालेली आहे. मार्ग निघत आहे. काही ज्या थोड्या आता राहिलेल्या आहेत जागा, त्याच्यावरची ही चर्चा आहे. पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विदर्भातल्या मेन जागा होत्या कधीपर्यंत ही जागा वाटप डिस्प्यूट कधीपर्यंत सुटेल? अर्ज भरायचा 8 दिवस सुरू झाला. याच्यामध्ये डिस्प्यूट नाही, चर्चा आहे. आणि आमच्या प्रत्येक पक्षाला अधिकार आहे की आग्रह धरण्याचा, आणि ज्याचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्याला देतोय. तर आमच्याजवळ उमेदवार खूप चांगले, आघाडीकडे उमेदवार खूप चांगले आहेत, प्रत्येक पक्षाकडे उमेदवार आहेत. त्यामुळे थोडासा आग्रह वाढतो, एवढाच त्याचा भाग आहे. डिस्प्यूट असं नाही, परंतु आम्ही लवकरच जे काही जागा आहेत अशा याच्या बाबतीत मार्ग काढतो. हा, मी आता माननीय उद्धवजींकडे जातो आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करतो आहे. एक या सगळ्या यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न माझा आहे. भाजपची जी आहे 99 जागांची यादी आली, नाही, बहुतांशी जागांवर मार्ग निघाला आहे. फार थोड्या शिल्लक आहे, त्याच्यावर मार्ग काढतोय. हा, आम्ही त्या बाबतीत सुद्धा आज विचार करतो आहोत की पहिली यादी कधी जाहीर करायची. नहीं, माननीय पवार साहब के यहाँ मैं गया था कि हमारे जो ग्रुप है काम करने वाला निगोशिएशन का, उनमें से मुझे भेजा था कि पवार साहब के साथ बात करने के लिए, और उनके क्या मन में उनके क्या है वो चर्चा करने के लिए. तो मैं अभी गया था, तो बहुत सारी बातें हुई है. माननीय जयंतराव जी भी वहाँ थे, बहुत सारी बातें हुई है. बहुत इसमें हम आगे गए हैं. अच्छा, ठीक से हो रहा है सब. उद्धव ठाकरे से मिलेंगे आप? हाँ, उद्धव जी के यहाँ मैं अभी जा रहा हूँ. सर, नाना पटोले जी को हटाएगा और आपको समन्वय? नहीं, ऐसा कुछ नहीं. ये हमारा म्यूचुअल डिसीजन है, मेरा और हम सबका. हमारा बैठे थे तो किसी ने एक ने जाने तो मुझे जाने के लिए बोला, इतना ही है. आगे आप लोगों की मीटिंग कब है? ठाकरेंकडून आता संजय राऊतांना मागे करून अनिल देसाई यांना सुरुवात करण्यात आली आहे. आता चर्चेसाठी अनिल देसाई येणार आहेत का? 3 बजे की आप लोगों की कोई बैठक है? 3 बजे कोई आप लोगों की मीटिंग? हाँ, 3 बजे आघाड़ी की बैठक है ना. उसके बाद सीट शेयरिंग अनाउंस करेंगे आप लोग? नहीं, जितना जल्दी हो सके वो कर रहे हैं हम. हाँ, ये ऐसे कोई डिफरेंसेस नहीं है. नहीं, इसमें कोई डिफरेंसेस नहीं है. किसी एक ने जाना है तो मुझे भेजा, इतना ही है. सब मिलकर एक ही है. हमने सबने म्युच्युअल डिसिजन है हमारा. संजय राऊतांना थांबून आता अनिल देसाईंना सुद्धा पुढे करण्यात आलेलं आहे. एकीकडे तुम्ही संयमी नेतृत्व म्हणून, दुसरीकडे अनिल देसाई संयमी नेतृत्व. नाही, असं काही नाही. शेवटी निगोशिएशन्स आहे. सर्वांना एका वेळेस पेक्षा 1 to 1 चर्चा व्हावी हा प्रयत्न त्यामध्ये आहे. महाविकास आघाडीची 3 वाजता बैठक आहे. या बैठकीनंतर जागा वाटप जाहीर होणार आहे का सर आज? आम्ही आज त्या बाबतीत सुद्धा चर्चा मी दोन्ही मित्र पक्षांशी, पवार साहेबांशी केली आहे. माझ्या पक्षाशी सुद्धा मी दिल्लीशी बोलणार आहे या विषयावर. आणि आता शिवसेनेबरोबर सुद्धा उद्धवजींबरोबर बोलणार आहे की जागा वाटप कधी, आपलं पहिली फेरी कधी करायची. विदर्भातील ये मेरा प्रॉब्लम नहीं है. वो तो उनका है, वो उन्हें देना चाहिए उत्तर उसका, मेरे लिए नहीं. 2-3 पक्ष एकत्र येतात, त्यावेळेस काही प्रश्न निर्माण होत असतात, आग्रह असतो. याला बेबनाव म्हणता येणार नाही. यामध्ये चर्चा आहे आणि ती चालू असते, आणि प्रत्येकाला आग्रह करण्याचा अधिकार असतो. बरं, हा आमच्यातच आहे असं म्हणता येणार नाही तुम्हाला. महायुतीची परिस्थिती आणखी वाईट आहे. फक्त ती बंद खोलीतच चर्चा चालते, बाहेर येत नाही, एवढंच. परंतु संजय राऊत अमित शहाना भेटले, मातोश्रीवरती देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटले, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या आणि काँग्रेसकडनं आल्यात अशा देखील. नाही, या मुद्दाम पेरल्या जाणाऱ्या बातम्या आहे की आघाडीमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी भारतीय जनता पक्षाने पेरलेल्या बातम्या आहेत. हे सगळ्यांना समजतं.
गावातल्या साध्या माणसाला, व्यक्तीला जे कळतं, नागरिकाला कळतं, ते बाकीच्यांना कळणार नाही असं समजायचं कारण नाही. थोरासाहेब, पुण्यात एका गाडीत 5 कोटी रुपये मिळालेले आहेत सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या मुलाची गाडी असं बोललं जातं. कसं एकंदर जे दिसतं आहे ते दुर्दैवी आहे. अत्यंत भ्रष्टाचाराचं आगर आणि भ्रष्टाचार केंद्र मंत्रालय बनलेलं राहिलं या 2 वर्षामध्ये, 2-2.5 वर्षामध्ये. आणि आता हे सगळं आता सुरू झालेलं आहे, त्याच्यातून ते सापडलंय. परंतु 15 कोटी रुपये गाडीमध्ये होते, फक्त दाखवलेत 5 कोटी रुपये, अशा पद्धतीची पण माहिती मिळते. आणि शहाजी बापू पाटलाचं थेट नाव घेत संजय राऊतांनी ट्विट सुद्धा केलंय. नाही, या तर गोष्टी निश्चित आहेत. आणि कुणी जर वाटत असेल कोणाला, या सत्ताधाऱ्यांना असं वाटतं महायुतीच्या, की पैशाच्या जोरावर आम्ही इलेक्शन जिंकू, पैशाच्या जोरावर लोकांना विकत घेऊ, तर ते शक्य होणार नाही. हा पैसा आमच्या नागरिकांच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुय्यम आहे आणि हा भ्रष्टाचारातून आलेला पैसा आहे. या पूर्णपणे नागरिक त्याच्या विरोधात राहणार आहे. बाला साहब, एक सवाल हिंदी में जानना चाहेंगे, सीट शेयरिंग की बात कहां तक पहुंची है और फिलहाल क्या स्टेटस? अभी चल रहा है, बाकी थोड़ी बाकी है कुछ नंबर, उसके बारे में मैं चर्चा कर रहा हूँ. कांग्रेस और शिवसेना ने कितनी सीटें मांगी है? नहीं, बिल्कुल नहीं. आघाड़ी चुनाव लड़ेगी. हमारे 3 प्रमुख पक्ष और हमारे मित्र पक्ष इकट्ठे चुनाव लढेंगे, जीत जाएंगे. सर, आता शेवटचा प्रश्न आहे. धारावीची जागा ही तुमच्याकडे, धारावीची जागा तुमच्याकडे आहे. धारावीची जागा तुमच्याकडे आहे, पण आता ठाकरेंची शिवसेना तिथे सुद्धा क्लेम करताना पाहायला मिळते. ज्योती गायकवाड तुमच्याकडून इच्छुक उमेदवार आहेत. कसं बघता तुम्ही धारावीच्या जागा ठाकरेंचा क्लेम? याच्यामध्ये काही विषय येतात, काही विषय येतात एखाद्या जागेच्या बाबतीत. कधी कधी एखादा ओपन होतो, पुन्हा चर्चेनं संपतो तो. हे तर सगळं चालणार आहे. चर्चा म्हणल्यावर एवढी होणारच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.